नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या प्रकरणातील शेवटचा घटक म्हणजेच 1991 ते आजपर्यंतचा आंतरराष्ट्रीय परिस्थिती, त्याचप्रमाणे भारताचे धोरण आणि 1991 नंतरच्या काळात झालेले काही बदल हे आपण चौथ्या पर्वामध्ये अभ्यासणार आहोत. त्यात आंतरराष्ट्रीय परिस्थिती 1989 ते 1991 हा जो काळ होता, या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. 1989मध्ये पूर्व युरोपातील जे देश होते त्या देशांमध्ये प्रतिक्रांती झाली आणि तेथील ज्या साम्यवादी राजवटी होत्या त्या साम्यवादी राजवटींचा अस्त होऊन तेथे लोकशाही शासन हे स्थापन झाले. 1990मध्ये इराकने कुवेतचा ताबा घेतला आणि त्यातून 1990चे कुवेत युद्ध उद्भवले. 1991मध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. त्यातून शीतयुद्धाच्या समाप्तीवर शिक्कामोर्तब झाले. म्हणजेच शीतयुद्धातून एक महासत्ताच बाहेर पडली आणि तेथे अमेरिका ही एकच सत्ता त्या ठिकाणी राहिली आणि त्यामुळे या दोन महासत्तांमधील जे शीतयुद्ध होतं ते समाप्त झालं. 1990च्या दशकाच्या प्रारंभी शीतयुद्धाच्या काळाचे वर्णन करण्यासाठी जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. तर जागतिकीकरण हा जर शब्द बघितला तर या शब्दाची व्याप्ती जी आहे ती फार मोठी आहे. त्यामध्ये या जागतिकीकरण यामध्ये किंवा या शब्दामध्ये 1991 नंतर जगात घडलेल्या ज्या काही आर्थिक, राजकीय, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानातील बदलांचा समावेश होतो आणि त्यामुळेच सध्या जागतिकीकरण हा शब्द आपण शीतयुद्धोत्तर जगाचे वर्णन करण्यासाठी वापरत असतो. या जागतिकीकरणामुळे विविध देश आणि त्यांमधील लोकांचे परस्परांशी संबंध आणि संवाद हे मोठ्या प्रमाणावर वाढले. मानवी इतिहासामध्ये प्रथमच जग एकमेकांशी इतक्या मोठ्या प्रमाणावर जोडले गेले असे आपण म्हणू शकतो. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं तर तंत्रज्ञानाच्या विकासामुळे. तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि त्यातूनच आज जर आपण हे कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या शाळा, कॉलेज सर्वत्र बंद आहेत आणि आपण हे आज जे ऑनलाईन शिक्षण घेत आहोत हे फक्त तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शक्य झाले. म्हणजेच ही जगाची इंटरकनेक्टिव्हिटी ही यामुळे वाढलेली आहे. त्याचप्रमाणे भारताचे धोरण 1980च्या उत्तरार्धामध्ये भारतापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. म्हणजे 1980चं जे दशक होतं त्या दशकाच्या शेवटी भारतापुढे म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी निर्माण झाली आणि त्यामुळे 1991मध्ये प्रधानमंत्री नरसिंह राव यांनी आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आणि त्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारताची अर्थव्यवस्था ही सावरली आणि नव्याने ती उभी राहिली. आणि ज्यावेळेस या आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं गेलं किंवा ह्या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यावेळेस प्रधानमंत्री नरसिंह राव असताना आपले जे अर्थमंत्री होते ते डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि त्यावेळेस या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारताची अर्थव्यवस्था ही नव्याने उभी राहिली. मात्र 1996मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत हे मिळाले नाही आणि त्यातून देशाला स्थिर सरकार हे मिळू शकले नाही आणि हा काळ राजकीय अस्थिरतेचा होता. म्हणजे कुठलंही 1996मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत हे मिळाले नाही आणि त्यातून देशाला स्थिर सरकार हे मिळाले नाही आणि हा जो काळ होता त्यामुळे राजकीय अस्थिरतेचा होता. या कालावधीमध्ये किंवा या राजकीय अस्थिरतेच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांची सरकारे देशाने पाहिली. 1998मध्ये पुन्हा सत्तेवर वाजपेयी सरकार आले आणि या काळामध्ये भारताने पोखरण येथे सलग
अणुचाचण्या घेतल्या आणि भारत अण्वस्त्र सज्ज देश असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे 1999मध्ये कारगिलचे युद्ध झाले आणि या कारगिलच्या युद्धामध्ये सुद्धा पाकिस्तानी सैन्याची जी घुसखोरी होती ती भारताने त्या घुसखोरीला तोंड दिले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हे पुन्हा सत्तेवर आले. 2004मध्ये पुन्हा सत्तांतर होऊन काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सलग 10 वर्ष देशाचा कारभार पाहिला. आणि याच काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी सलग 10 वर्ष त्या ठिकाणी प्रधानमंत्री पद हे भूषवलं आणि याच काळामध्ये भारत अमेरिका अणुकरारावर स्वाक्षरी झाली. त्यानंतर 2014मध्ये पुन्हा सत्तांतर होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हे सत्तेवर आले. हे झाले 1991 नंतरचे म्हणजे 1991 ते आजपर्यंतचं भारताचं धोरण. त्याचप्रमाणे 1991 नंतरच्या काळात झालेले काही बदल, त्यात एक आहे भारत अमेरिका संवाद. तर भारत अमेरिका संवाद 1991 नंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध कशा प्रकारचे होते किंवा त्यांच्यात कशा प्रकारची बोलणी ही झाली. त्यात संरक्षण व सामरिक क्षेत्रात भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत गेली. म्हणजे संरक्षण आणि सामरिक हे जे क्षेत्र होतं या क्षेत्रामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर संबंध निर्माण झाले. नागरी अणुऊर्जा तंत्रज्ञानासंबंधी सहकार्यासाठी भारत व अमेरिकेदरम्यान झालेला जो अणुकरार आहे हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे 2 इंडो पॅसिफिक क्षेत्रासंबंधात काही महत्त्वाचे पुढाकार घेतले गेले. पूर्व आशियाई जे राष्ट्र होते त्या राष्ट्रांशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी जी लुक ईस्ट पॉलिसी आखली गेली आणि या लुक ईस्ट पॉलिसीनंतर म्हणजे पूर्वेकडे पहा आणि त्यानंतर ॲक्ट ईस्ट म्हणजे तिथे काहीतरी क्रिया करा, ही धोरणे आखली गेली. त्याचप्रमाणे 3 पाकिस्तानशी संबंध. त्या काश्मीरमध्ये पाकिस्तानने पुरस्कृत केलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आणि हा 1991 नंतरचा जो काळ होता या काळामध्ये पाकिस्तानद्वारे जो दहशतवाद होता त्या दहशतवादी कारवायांमध्ये म्हणजे या दहशतवादी कारवाया या काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आणि 1999मध्ये या पाकिस्तानी सैन्याने कारगिल परिसरात जी घुसखोरी केली त्यामुळे दोन्ही देशांमध्ये 1999चं जे भारत पाक युद्ध आहे त्याला आपण कारगिल युद्ध म्हणून संबोधतो, हे युद्ध झालेले आहे. 4 बदलते सामरिक धोरण. तर पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या संदर्भात भारताने आपल्या भूमिकेमध्ये बदल केला. भारताचे जे राष्ट्रीय संरक्षण धोरण होते ते अधिक आक्रमक आणि सक्रिय बनले. म्हणजेच आत्तापर्यंत भारताचं जे संरक्षण धोरण होतं ते संरक्षण धोरण हे शांततामय होतं किंवा भारताच्या संरक्षण धोरणाचा जो मुख्य गाभा होता तो शांतता हा होता. परंतु चीन आणि पाकिस्तान यांचं जर वर्तन बघितलं तर त्यावरून भारताने आपल्या संरक्षण धोरणामध्ये बदल केला आणि ते अधिक आक्रमक आणि सक्रिय बनवले. त्यात म्यानमार 2015, बालाकोट 2019, सुमार 2014 आणि डेमचोक म्हणजेच लडाख 2014 आणि डोकलाममध्ये झालेली घुसखोरी 2017 या ज्या सर्व घटना झाल्या या सर्व घटनांना भारताचा ठाम विरोध होता आणि ह्या घटनांमधून किंवा ह्या ज्या घटना घडल्या या घटनांमधून भारताचं जे बदललेलं सामरिक धोरण आहे त्याचं दर्शन हे घडून येतं. भारताचे संरक्षण धोरण 1991 नंतर मोठ्या प्रमाणात बदलले. भारताने अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय समुदाया
सोबत घनिष्ठ सामरिक संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. भूतपूर्व जो सोव्हिएत रशिया होता, म्हणजे विघटन होण्याच्या आधी जो सोव्हिएत रशिया होता, त्याच्यासोबत सुद्धा भारताचे मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर अस्तित्वात आलेला जो रशिया होता, त्या रशियासोबत सुद्धा भारताचे चांगले संबंध हे कायम आहेत. भारताने पाश्चिमात्य देशांशी सुद्धा संरक्षण क्षेत्रात सहकार्याबद्दल बोलणी सुरू केली आहे. या काळात भारताचे सुरक्षाविषयक धोरण अधिकाधिक वास्तववादी बनत गेले आणि आदर्शवादावर आधारित धोरण हळूहळू मागे पडत गेले. म्हणजे पूर्वी जे भारताचं संरक्षण धोरण होतं हे आदर्शवादावर आधारित होतं, पण 1991 नंतरचा जो काळ आहे, ह्या काळात नंतर भारताचं संरक्षण धोरण हे वास्तववादी बनत गेलं. आर्थिक स्थैर्य आणि प्रगती, राजकीय स्थैर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, विशेषतः आण्विक, अवकाश आणि माहिती तंत्रज्ञान ह्या क्षेत्रांमध्ये भारताने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे भारताने जागतिक राजकारणामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे किंवा महत्त्वाचे स्थान हे मिळवलेले आहे. आता इथे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला माहीत आहे का, जर एखादा आंतरराष्ट्रीय करार केला तर तो आंतरराष्ट्रीय करार म्हणजे काय, तर आपल्या देशाने दुसऱ्या देशांसोबत संरक्षण करार असेल, लष्करी किंवा वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परकीय देशांसोबत सहकार्यासाठी जे करार केले जातात, तो करार केल्यानंतर तो लगेचच आपोआप लागू होत नाही. तर त्या करारामध्ये साधारणपणे काही तरतुदी दिलेल्या असतात की तो करार कोणत्या तारखेपासून अंमलात यावा, त्यासाठी करारामध्ये कालरेषा निश्चित केलेली असते. तसंच ठराविक कालावधीपर्यंत वेगवेगळ्या देशांनी हा करार स्वीकारावा याची सुद्धा तिथे मर्यादा असते आणि त्याला मान्यता देणे त्या ठिकाणी अपेक्षित असते. आणि त्यासाठी ह्या करारामध्ये इतक्या देशांनी, म्हणजे काही वेळा किमान संख्येचे सुद्धा बंधन असते. आणि याचं उदाहरण म्हणून 1968 मध्ये जो अण्वस्त्र प्रसारबंदी करार झाला, त्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, मात्र तो स्वीकारणाऱ्या देशांची विशिष्ट संख्या झाल्यानंतरच 1970 नंतर त्याची अंमलबजावणी ही सुरू झाली. म्हणजे थोडक्यात काय, तर कुठलाही आंतरराष्ट्रीय करार जर झाला तर तो काही लगेच अंमलात येत नाही, त्याच्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या असतात आणि त्या तरतुदी किंवा त्या अटी पूर्ण केल्यानंतरच तो करार हा अंमलात येत असतो. त्याचप्रमाणे शेवटचा पॉईंट आपल्याला या प्रकरणाचा सांगितलेला आहे तो म्हणजे सुरक्षा धोक्यांचे आकलन आणि व्यूहरचना यावर एक दृष्टिक्षेप. तर सुरक्षा धोक्यांचे आकलन म्हणजे 1947 ते आपण जे काही 4 पर्व अभ्यासले, 1947 ते 1962 हे पहिले पर्व, त्याचप्रमाणे 1962 ते 1972 हे दुसरे पर्व, तसेच 1972 ते 1991 हे तिसरे पर्व आणि 1991 ते आजपर्यंत हे चौथे पर्व. ह्या पर्वांमध्ये सुरक्षा धोके कशा प्रकारचे होते आणि त्यावर राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणकोणत्या व्यूहरचना केल्या गेल्या किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणकोणते त्या ठिकाणी उपाय केले गेले किंवा राष्ट्रीय सामर्थ्याचे संदर्भ या ठिकाणी कोणकोणते घेतले गेले याचा एक चार्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यात 1947 ते 62 मध्ये शेजारील देशांकडून पारंपरिक धोका, त्यामुळे पाकिस्तानवर लक्ष केंद्रित, म्हणजेच भारताच्या शेजारील पाकिस्तान किंवा चीन या देशांकडून भारताला पारंपरिक धोका होता आणि त्यामुळे या शेजारील देशांवर लक्ष केंद्रित हे मोठ्या प्रमाणावर केलं गेलं. यावर आता सुरक्षेच्या दृष्टीने कोणती व्यूहरचना केली गेली, तर राजनैतिक वाटाघाटींद्वारा संरक्षण, तसंच शीतयुद्धाच्या काळातील द्विध्रुवीय लष्करी आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर विकसित धोरण आखलं गेलं. त्याचप्रमाणे आपण बघितलं की प्रादेशिक सहकार्य आणि प्रादेशिक सहकार्याच्या दृष्टीने अनेक प्रादेशिक संघटना त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या, हे प्रमुख धोरण आखलं गेलं. त्यात आशिया आणि आफ्रो आशिया या देशांचा समावेश झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सामर्थ्य मुख्यतः सैन्य शक्तीवर अवलंबून, म्हणजे
सैन्य शक्ती किंवा राष्ट्रीय सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचप्रमाणे 1962 ते 1972 या काळामध्ये पारंपरिक धोक्यांची प्रचिती आली. आणि आता पहिल्या पर्वामध्ये जर आपण बघितलं तर फक्त पाकिस्तान किंवा पाकिस्तानकडून होणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित केलं गेलं. परंतु 1962 ते 1972 हे जे दुसरे पर्व होते, या पर्वामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तान आणि पाकिस्तानबरोबरच चीन या दोन्ही देशांवर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं गेलं. त्यावर देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने राजनयिक वाटाघाटींच्या मर्यादा म्हणजे 1962च्या युद्धामुळे उघड, तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्करी सामर्थ्य विकसित करणे अपरिहार्य असल्याची जाणीव ही त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यानंतर आपले लष्करी किंवा त्या ठिकाणी संरक्षण सामग्री वाढवण्यावर किंवा लष्करी सामर्थ्य विकसित करण्यावर भर देण्यात आली. त्याचप्रमाणे दक्षिण आशियात द्विपक्षीय संबंधांना प्राधान्य देण्यात आले. तसेच सैन्य शक्तीबरोबरच अर्थव्यवस्था हाही राष्ट्रीय सामर्थ्यातील महत्त्वाचा घटक मानला गेला. म्हणजे फक्त संरक्षण व्यवस्थेवर लक्ष देऊन चालणार नाही, तर देशाची अर्थव्यवस्था किंवा देशाचा विकास हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. किंवा फक्त देशाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर सैन्य शक्ती किंवा लष्करी शक्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे विकास आणि संरक्षण या दोन्ही ज्या बाबी आहेत त्या समप्रमाणात किंवा त्या दोन्ही बाबी या बॅलन्स ठेवल्या गेल्या पाहिजे, हा घटक देखील या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे 1972 ते 1991 ह्या काळामध्ये पारंपरिक धोके कायम होते. म्हणजेच पाकिस्तान आणि चीनकडून उद्भवणारे जे धोके होते ते तर होतेच, परंतु अंतर्गत सुरक्षा समस्यांमध्ये देखील या काळामध्ये वाढ झाली. त्याचे बंडखोरी व कमी तीव्रतेच्या संघर्षात रूपांतर झाले. म्हणजेच पंजाब आणि काश्मीरमधील दहशतवाद किंवा पूर्वेकडील जे राज्य आहेत त्यांच्यामधील नक्षलवाद ह्या ज्या काही समस्या होत्या या मोठ्या प्रमाणावर या काळामध्ये निर्माण झाल्या. त्यासाठी देखील लष्करी सामर्थ्य म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने व्यूहरचना कशा प्रकारची होती, तर त्यात देखील लष्करी सामर्थ्य विकसित करण्यावर भर दिला गेला. राजकीय लष्करी व्यूहरचनेत संरक्षणाला महत्त्व, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा दुहेरी वापर या घटकाला वाढते महत्त्व. म्हणजे तंत्रज्ञान या घटकाला देखील तंत्रज्ञानाचा दुहेरी वापर याला सुद्धा तेवढेच महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण आशियावर लक्ष केंद्रित करून प्रादेशिक सत्ता बनवण्यावर भर दिला गेला. आणि राष्ट्रीय सामर्थ्याचे केंद्रबिंदू आता आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षमता. राष्ट्रीय सामर्थ्याचे जे केंद्रबिंदू आहेत ते कोणते, तर आर्थिक आणि तंत्रज्ञानाची जी क्षमता असते ते राष्ट्रीय सामर्थ्याचे केंद्रबिंदू म्हणून बघितले जाऊ लागले. त्याचप्रमाणे 1991 ते आजपर्यंत जर सुरक्षा धोके बघितले तर धोक्यांचे स्वरूप आता जागतिक झालेले होते. आर्थिक स्थिती, व्यापार व तंत्रज्ञानासारख्या मुद्द्यांचे महत्त्व वाढले. त्याचप्रमाणे दहशतवादाशी संबंधित प्रादेशिक समस्यांमध्ये सुद्धा या काळामध्ये वाढ झाली. यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यूहरचना किंवा राष्ट्रीय सामर्थ्याचे जर आपण संदर्भ बघितले तर आर्थिक उदारीकरण 1991 आपण आत्ताच बघितले की त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. तेव्हा 1991च्या काळामध्ये आर्थिक उदारीकरणाचं धोरण निश्चित करण्यात आलं आणि भारत अमेरिका अणुकरार 2008ला झाला. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या दुहेरी वापराच्या संदर्भात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर देखील आर्थिक व राजकीय स्थैर्य आणि तंत्रज्ञानातील प्रगती या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणातील निर्णय प्रक्रियेत स्थान देण्याची भारताची मागणी, तसेच आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर संरक्षण केवळ दक्षिण आशियापुरते मर्यादित न राहता भारताचे परराष्ट्र धोरण हे जागतिक व वास्तववादी बनले. म्हणजे दक्षिण आशियापुरतंच भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं ते मर्यादित न राहता ते भारताचं परराष्ट्र धोरण हे जागतिक आणि वास्तववादी बनले. आणि या काळामध्ये तंत्रज्ञान हा राष्ट्रीय सामर्थ्याचा मुख्य घटक बनला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांसंदर्भात
भारताचे धोरण हे आक्रमक बनले. आत्तापर्यंत भारताने शांततावादी दृष्टिकोन अवलंबला होता, पण 1991 नंतर पाकिस्तान पुरस्कृत जो काही दहशतवाद होता, त्या दहशतवादाविरोधी सुद्धा भारताने आक्रमक धोरण हे अवलंबले. अशा प्रकारे सुरक्षा धोक्यांचे आकलन आणि व्यूहरचना यावर एक दृष्टिक्षेप म्हणजेच 1947 ते आजपर्यंत सुरक्षा धोके कशा प्रकारचे सुरक्षाच्या समोर धोके निर्माण झाले हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे या धोक्यांवर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणकोणत्या व्यूहरचना किंवा राष्ट्रीय सामर्थ्याचे कशा प्रकारे संदर्भ त्या ठिकाणी देण्यात आले हे आपण या ठिकाणी अभ्यासले. आणि इथे आपले पहिले जे प्रकरण आहे भारताची सुरक्षा संकल्पनात्मक चौकट हे पूर्ण झालेले आहे.